नमस्कार, मी जानवी सावंत. मार्ग प्रगतीचा मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, उद्योजकता म्हणजे केवळ व्यवसाय उभारणं नाही, तर समाजाची गरज ओळखून त्यावर प्रभावी उपाय निर्माण करणं. काळाच्या पुढचा विचार, योग्य नियोजन आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर अनेक उद्योजक नवनव्या संधी निर्माण करत असतात. अशाच एका प्रेरणादायी उद्योजकीय प्रवासाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्या सोबत आहेत GIS वर्ल्डचे संस्थापक आणि यशस्वी उद्योजक श्री रविराज लायगुडे. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. थँक्यू. तर सरांबद्दल सांगायचं झाल्यास, भविष्यात भारतासारख्या देशात सेवा क्षेत्रात असणाऱ्या प्रचंड संधींचा अचूक वेध घेत 26 जानेवारी 2012 रोजी रविराज लायगुडे सरांनी GIS वर्ल्डची स्थापना केली. सुरक्षा आणि स्वच्छता या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात काम करताना समाजोपयोगी सेवेला प्राधान्य दिलं. 2017 मध्ये निर्मल वारी अभियानात महत्त्वाची भूमिका बजावत मोबाईल टॉयलेट सेवेची प्रभावी सुरुवात झाली. आज या क्षेत्रात GIS वर्ल्ड ही भारतातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. अमरनाथ यात्रा, प्रयागराज महाकुंभ, पंढरपूर वारीसह देशातील अनेक मोठ्या धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये लाखो भाविकांना अत्यावश्यक स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देत कंपनीने वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या प्रयागराज महाकुंभामध्ये मोबाईल टॉयलेट सेवा पुरवणारी महाराष्ट्रातील एकमेव कंपनी म्हणून GIS वर्ल्डने मानाचा ठसा उमटवलाय. चला तर मग या संपूर्ण प्रेरणादायी प्रवासाविषयी आज आपण रविराज सरांकडून जाणून घेऊयात. सर, सुरुवातीलाच मला GIS वर्ल्ड बद्दल जाणून घ्यायचंय. सेवा क्षेत्रामध्ये मी तसे गेली 25 वर्ष काम करतो आहे. वेगवेगळ्या कंपन्यांकरता जॉब करता करता मला ही कल्पना सुचली की आपणही स्वतःचा एक व्यवसाय सुरू केला पाहिजे. त्यामुळे आम्ही नवरा बायकोनी दोघांनी छोट्या प्रमाणामध्ये ह्या कंपनीची सुरुवात केली होती की औंधला एक एम्स हॉस्पिटल आहे पुण्यामध्ये, त्या ठिकाणी काही हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांनी आम्ही ते सुरुवात केली. आणि मग तो प्रवास मोठा होता होता आज इथपर्यंत आला आहे की आम्ही भारतातले पहिल्या 3 कंपन्यांमध्ये मोबाईल टॉयलेट सेवा उपलब्ध करून देतो. आणि प्रत्येक धार्मिक क्षेत्र जेवढे आहेत त्या ठिकाणी आम्ही काही ना काही आमचं योगदान आहे सेवा क्षेत्रामध्ये. काही ठिकाणी आम्ही सुरक्षा व्यवस्था देतो, काही ठिकाणी सॅनिटायझेशन सर्व्हिस देतो आणि मॅकॅनाइज हाऊसकीपिंग सर्व्हिस प्लस मोबाईल टॉयलेट्स हे आमचं प्राधान्य आहे की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी वेळामध्ये उपयुक्त सेवा मिळाल्या पाहिजे. अगदीच. पण सुरुवातीला तसं बघायला गेलं तर तुमचं कार्यक्षेत्र माझ्या माहितीप्रमाणे वेगळं होतं. जर बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये किंवा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करत होता, मग अचानक इकडे कसं काय वळलात? बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये मी मिस्टर बॉम्बे झालो 1998ला. त्याच्यानंतर मी अनेक फिल्म स्टार्स आणि उद्योगपतींना व्यायाम शिकवायचो आणि प्रियदर्शनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये माझ्या करिअरची बरीचशी वर्ष गेली. पण त्या ठिकाणाहून माझी ओळख झाली मोठ्या फिल्म स्टार्स बरोबर किंवा उद्योजकांबरोबर, आणि त्यांना बॉडीगार्ड्स लागत होते. तर ते बॉडीगार्ड सप्लाय करायला मी माझ्या मित्रांना सांगितलं, ते त्यांच्याबरोबर जायचे. आणि एका क्षेत्राची ओळख झाली की आपण मनुष्यबळ पुरवू शकतो. मनुष्यबळ पुरवताना मग मी हळूहळू करून काही नाईट क्लब्स, 5 स्टार्स हॉटेल्सला ती सेवा उपलब्ध करून दिली. आणि त्याच्यानंतर सेकंड पार्ट सुरू झाला की गव्हर्नमेंट सेक्टरला ह्याची फार मोठ्या प्रमाणात ऑर्गनाइज सेवा आवश्यक आहे हे माझ्या लक्षात आलं. मी पुण्याला शिफ्ट झालो, कारण बऱ्याचशा गव्हर्नमेंट यंत्रणांचं हेड ऑफिस पुण्यामध्ये आहे. आणि तिथून मग ह्या खऱ्या अर्थाने हा प्रवास सुरू झाला की मनुष्यबळाला कुठल्या क्षेत्रात जास्त आहे, तर सॅनिटायझेशन क्षेत्रामध्ये खूप जास्त आवश्यकता हे लक्षात आलं. सुरक्षा आणि सॅनिटायझेशन ह्या 2 क्षेत्रांना पकडून मी माझा प्रवास सुरू केला. अगदीच. मोबाईल टॉयलेट सुविधा पुरवणारी एक अग्रगण्य कंपनी म्हणून आपल्याला ओळखलं जातं, तर त्याबद्दल काय सांगाल? मोबाईल टॉयलेट्स माझ्या आयुष्यामध्ये येण्याच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस साहेबांचा खूप मोठा हातभार आहे. त्यांनी निर्मल वारी जर सुरू केली नसती तर एखाद्यास मी त्या क्षेत्रात आलोच नसतो. ती एवढी सुंदर कल्पना त्यांनी मांडली. आणि 2016 मध्ये पहिला एक बेसिक प्रयोग करून बघितला होता 200 टॉयलेट्सचा, जो सक्सेस झाल्यानंतर 2017 पासून पंढरपूर वारी करता आपण टॉयलेट द्यायला सुरुवात केली. तर पंढरपूर वारीचे 2 रूट्स असतात, तुकाराम आणि ज्ञानेश्वर. तर आपण तुकाराम रूटवरती 500 टॉयलेट 2017 मध्ये द्यायला सुरुवात केली. परंतु खूप चॅलेंजिंग होतं. ते माझ्याकरता असं होतं की इंदापूर शहराकरता मी स्वच्छतेचं काम करत होतो आणि त्या ठिकाणी पुणे झेडपीकडनं विचारणा करण्यात आली की बाबा कोणी आम्हाला ही सुविधा देऊ शकतं का. तर आमच्याकडे ट्रॉली टॉयलेट्स उपलब्ध होते. तर आम्ही ती ऑफर दिली त्यांना की ट्रॉली टॉयलेट्स देऊ शकतो का, पण ते ट्रान्सपोर्टेशन करता शक्य नव्हतं. म्हणून मग मी फाइंड आउट केलं की आपल्या इंडियामध्ये असे टॉयलेट्स कोण देतं. तर काही दिल्लीच्या कंपन्या होत्या, काही साऊथच्या कंपन्या होत्या, ज्यांच्याकडे खूप कमी प्रमाणामध्ये टॉयलेट्स उपलब्ध होते. मी ते ट्रान्सपोर्ट करून इथे आणले.
ट्रान्सपोर्ट्स केल्यानंतर ट्रक, संपूर्ण यंत्रणा, सक्शन मशीन, वॉटर टँकर्स घेऊन आम्ही पहिल्यांदा तो चॅलेंज स्वीकारला. खूप डिफिकल्ट होतं की लोकांना टॉयलेटची सवय लावणं, कारण इतके वर्ष वारकरी कधी टॉयलेट्समध्ये गेलेलेच नव्हते. त्यामुळे ते टॉयलेट्स कसे असतात, त्याच्यावरती बसलं कसं जातं, आणि आम्हालाही अडचणी समजत होत्या की म्हातारी माणसं जास्त असतात, तर त्यांना बसण्याकरता आपण काय दिलं पाहिजे, त्यांना त्याच्यावरती उठणं बसणं आणि ते कम्फर्ट झोन असला पाहिजे. पहिलं तर त्या एका छोट्या बॉक्समध्ये टॉयलेटला जाणं ही संकल्पनाच लोकांना कळत नव्हती, पण हळूहळू त्याची सवय पडायला लागली आणि आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा उपयोग होतो आहे. पण तेव्हाचा प्रतिसाद कसा असायचा वारकऱ्यांचा? कारण जसं तुम्ही म्हणालात त्यांना हो, सवयही नव्हती. हो. त्यांना सांगण्यासाठी तुम्हाला काय करावं लागायचं आणि आता कसं आमच्यापेक्षा आहे? ना ह्या सर्वमध्ये RSSचे जे काही म्हणजे ऍक्टिव्ह पर्सन्स आहेत, त्यांनी रात्रभर शिट्टी घेऊन ते वारकऱ्यांबरोबर फिरायचे आणि त्यांना सांगायचे की टॉयलेटचा उपयोग करा. महिलांना सांगायचे, हे करायचे आणि अजूनही करतात ते. आणि त्या सगळ्यांना टॉयलेटचे फायदे, आणि कारण वारी निघून गेल्यानंतर त्या गावातली लोक ते सगळं झालेली घाण आहे त्याच्यामुळे खूप नावं ठेवायची. अगदी पुणेसारख्या शहरामध्येही अनेक जण की हे वारकरी काय येतात असं बोलायचे. जेव्हापासून या सगळ्या सुविधा उपलब्ध व्हायला लागल्यात, कारण ही फक्त टॉयलेट सेवा नाहीये, याच्यानंतर त्या सगळ्या जागा स्वच्छ करणं आहे, स्वच्छता कर्मचारी देणं आहे, सॅनिटायझेशन करणं आहे, हायजेट प्रेशर मशीनने ती सगळी जागा धुवून घेणं आहे आणि हा सगळा कचरा जमा करून ह्याची विल्हेवाट लावणं आहे. अशी एक कंप्लीट निर्मल वारीची यंत्रणा आहे जी आपण फॉलो करतो. अगदीच. आणि ही तर मोबाईल टॉयलेट विषयी झालं. अजून कोणकोणत्या सुविधा तुम्ही पुरवता? आम्ही मॅनपॉवर क्षेत्रामध्ये अनेक सुविधा उपलब्ध करून देतो. म्हणजे सुरक्षा व्यवस्थेमध्ये सरकारी यंत्रणेकरता देतोच आहोत. मॅकेनाइज्ड हाऊसकीपिंग देतो आहोत मॉल्स करता. त्याबरोबर तुळजापूर देवस्थान जे आहे त्यांचं एक भक्त निवास आहे 200 खोल्यांचं. ते भक्त निवास गेली 10 वर्ष आमची कंपनी ऑपरेट करते आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या सर्व लोकांना जेवणापासून ते हॉस्पिटॅलिटीच्या जेवढ्या सर्व्हिसेस आहेत आम्ही उपलब्ध करून देतो. आणि या सगळ्या तुमच्या प्रवासात मला असं जाणवतंय की एकतर ही सेवा देण्याचं काम आपल्या व्यवसायापेक्षा ते खूप मोठं आहे खरं तर. पण अमरनाथ सारखी यात्रा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा सेवा पुरवता. खरंच खूप टफ असते ती आणि वर्षातनं एकदा होते. हजारो लाखो भाविक त्या ठिकाणी जात असतात. ते सगळं कसं काय मॅनेज करता आणि इतक्या अडचणी येत असतील अर्थात, तर त्यातून मार्ग कसा काढता? 2021 मध्ये म्हणजे कोविडच्या नंतर पहिल्यांदा एक टॉयलेट्सची संकल्पना अमरनाथ यात्रेमध्ये आली. त्यापूर्वी त्या ठिकाणी टॉयलेट्स होते, परंतु ते स्टीलचे किंवा फिक्स स्ट्रक्चरचे होते आणि ते फार कमी भासत होते. तर ती कमतरता मिटवण्याकरता केंद्र सरकारकडनं लक्षपूर्वक हे देण्यात आलं की आपण टॉयलेट्स देऊ शकतो का. आता त्या ठिकाणी टॉयलेट्स देणं म्हणजे तो पट्टाच 45 किलोमीटरचा आहे, ज्याच्यामध्ये लोक चालतात आणि त्याच्यामध्ये साधारण 8 ते 10 ठिकाणी लोक स्टे करतात आणि मग प्रवास करत असतात. आता सुरुवात जेव्हा झाली होती ती फक्त पहलगाम रूटवरती झाली. पहलगाम रूट पासून बालतल रूटला त्याचं शिफ्टिंग झालं. मग श्रीनगर शहरामध्ये, जम्मू शहरामध्ये, म्हणजे अगदी पंजाब बॉर्डर पासून ते त्या गुहेपर्यंत टॉयलेट्स वेगवेगळ्या ठिकाणी देणं हा चॅलेंजिंग पार्ट होता. आता ज्या ठिकाणी शहर आहे किंवा गाव आहे त्या ठिकाणी टॉयलेट्स इझिली जात होते. पहिले तर आम्ही हे पुण्यावरून जम्मूपर्यंत टॉयलेट्स घेऊन जाणं यासाठी पहिल्या ट्रेन बुक्स केल्या. त्याच्यानंतर तिथून पुढे कंटेनरमध्ये टाकून ते बालतल बेस किंवा पहलगाम बेसपर्यंत घेऊन गेलो. तिथून पुढे ते टॉयलेट्स आम्ही घोड्यांवरती लादले. घोड्यांवरून तो 45 किलोमीटरचा प्रवास करून आतमध्ये घेऊन गेलो. बर्फ हटवणं, बर्फामधून गेल्यावरती तो जो दगडाचा पूर्ण पार्ट आहे त्या ठिकाणी तो टॉयलेटचा बेस क्रिएट करणं, पाठीमागे त्याचं मैला हे करण्यासाठी टँक क्रिएट करणं आणि हे सगळं झाल्यानंतर ती कनेक्टिव्हिटी, पाण्याची सुविधा, आंघोळ करण्याची सुविधा, आम्ही टॉयलेट बरोबर चेंजिंग रूम, शॉवर पॅनल्स हे सर्व गोष्टी त्याच्याबरोबर देतोच आहोत. तर या सगळ्यांचं एक नियोजनबद्ध कार्यक्रम झाल्याशिवाय हे शक्य होत नाही. म्हणजे आम्ही खूप वेगवेगळ्या अनुभवातून शिकत गेलो आणि आता आमची एक्सपर्टी तयार झालेली आहे की आम्ही आता ते सगळं छान करू शकतो. आत्ताची पंढरपूर वारी यामध्ये सुद्धा तुम्ही सुविधा हो. पुरवतात आणि वारी म्हणल्यावर आता आपल्याला फक्त ज्ञानोबा तुकोबा हे असंच नाही तर अनेक भागांमधून वाऱ्या निघत असतात. तर हे सगळं कसं काय मॅनेज करतात? आता यावर्षी आपल्या ग्रामविकास मंत्र्यांनी स्वतः त्याच्यामध्ये उत्साह दाखवून त्याच्याकरता ज्या छोट्या छोट्या दिंड्या पण येतात, छोट्या छोट्या पालख्या येतात,
अगदी नाशिक जळगाव पासून ते महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी ना छोट्या पालख्या ह्यांच्याकरता पण 200 टॉयलेट्स पासून 2000 टॉयलेट्स उपलब्ध करून दिलेले आहेत, जे दिंडी बरोबर चालतात. पूर्ण पालखी बरोबर 2 सेटमध्ये टॉयलेट्स असतात. एक ज्या ठिकाणी दिंडी थांबणार आहे त्या ठिकाणी एक सेट उभा केला जातो आणि ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी 24 तास आधी ती सेवा उपलब्ध करून दिली जाते. आता त्यांच्याबरोबर वॉटर टँकर, सक्शन मशीन आणि JCP असतो की जेणेकरून जो मैला जमा होतो तो एका ठिकाणी खड्डा खणून त्या ठिकाणी ते ठेवलं जातं. मग ती माती परत दुसऱ्या दिवशी त्या खड्ड्यामध्ये टाकली जाते. काही महिन्यानंतर ते सोनखत तयार झालेलं असतं. ते सोनखत परत उकरून जवळच्या शेतकऱ्यांना ते उपलब्ध करून दिलं जातं. म्हणजे कुठल्याही प्रकारे गावात रोगराई पसरू नये आणि आलेल्या गोष्टीचा पूर्ण उपयोग व्हावा याची खबरदारी घेतली जाते. पण साधारण आता किती टॉयलेट सुविधा पुरवल्या जात आहेत त्या ठिकाणी? यावर्षी महाराष्ट्र शासनाने 14,000 मोबाईल टॉयलेट्स उपलब्ध करून दिलेत पंढरपूर वारीला. म्हणजे 500 टॉयलेटने सुरू झालेली वारी आज 14,000 पर्यंत आलेली आहे. अगदीच. पण आपण म्हणतो की आता पंढरपूरची वारी हे जून-जुलै मध्ये सुरू होते आषाढी एकादशी पर्यंत. पण मला वाटतं त्याचं नियोजन खूप आधीपासून तुम्ही करत असाल. म्हणजे जेवढ्या वारी आहेत किंवा अमरनाथ यात्रा आहे या सर्वांची तयारी आम्ही जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासून सुरुवात केलेली असते की बाबा सर्व टॉयलेट्सची कंडिशन काय आहे किंवा त्यांचं ट्रान्सपोर्टेशन वेळेवरती होणार आहे ना, एवढा. कारण एकाच वेळेला अमरनाथ यात्रा 2 जुलैला सुरू होते आणि त्याच वेळेला वारीही सुरू होते. तर मी आता भारतातला लार्जेस्ट प्लेअर असल्यामुळे मला सर्व ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. तर प्रत्येक ठिकाणची स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या आणि लागणाऱ्या ज्या काही यंत्रणा आहेत ह्या प्रॉपर वेळेवरती तिथे गेल्या पाहिजे, खूप खबरदारी घेऊन आणि नियोजनबद्ध ते पूर्ण होतं. अगदीच. आता नाशिकचा कुंभमेळा येतोय पुढच्या वर्षी, तर प्रयागराजचा तुम्हाला अनुभव आहे. हो. मुळात मला आधी प्रयागराज विषयी जाणून घ्यायचंय की तिथे सगळं कसं मॅनेज केलं आणि तिथली परिस्थिती मुळात काय होती? प्रयागराज एक वेगळं चॅलेंज होतं. प्रयागराज ज्या वेळेला मी 2021-22 मध्ये त्याचं कॅलेंडर बघितलं की प्रयागराज होणार आहे 2025च्या दरम्यान, तर मी त्याच्या आधी जाऊन त्या ठिकाणी सरकारी यंत्रणेला भेटत होतो. त्यांना विचारत होतो की आपली टॉयलेटची संख्या काय आहे वगैरे. सो प्रयागराजला 1.25 लाख टॉयलेट्सचं केंद्र सरकारकडनं आदेश होता की म्हणजे ह्या मोठ्या गोष्टींकरता ना जागतिक दर्जाचे अनेक यंत्रणा येतात आणि त्या सूचना देऊन जातात की काय द्या. किंवा पूर्वीचे जे अनुभव आहेत, IIT बॉम्बेने काही रिपोर्ट्स दिलेले होते की सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कुठे झाला तर टॉयलेट्स करता झाला, नाहण्याकरता झाला किंवा मग लोक गंगेच्या किनारीच त्याच ठिकाणी टॉयलेट करतात आणि तेच पाणी पुढे लोक आंघोळीला वापरतात. मग ह्याच्याकरता टॉयलेट्स उपलब्ध झाले पाहिजे, STP प्लांट बनले पाहिजे, ह्याच्या त्यांनी तयारी सुरुवात केलेली होती आणि एक मोठं इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट होत होतं पूर्ण प्रयागराजमध्ये. मग मी 2024 मध्ये छोटं जे त्यांचा एक मेळावा असतो त्याच्यामध्ये सहभागी झालो आणि मला आयडिया आली की बाबा हे होतं कसं. जसं पंढरपूर वारी एक वेगळं चॅलेंज आहे, अमरनाथ यात्रा एक वेगळं चॅलेंज आहे, तसं गंगेच्या पात्रामध्ये 20 किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये कुंभमेळा करणं एक वेगळं चॅलेंज आहे. तर त्या ठिकाणी तो एक छोटा जेव्हा अनुभव घेतला की जेव्हा आपल्याला गर्दी येते तेव्हा आपण काय करू शकतो किंवा एवढं सगळं ह्याच्या करता मग किती ऍडिशनल मॅनपॉवर आणि यंत्रणा उभी ठेवली पाहिजे, कारण कोणीच हलू शकत नाही. जाग्यावरती माझा एंटायर स्टाफ 48 तास तिथेच उभा होता. त्यांचं जेवण, त्यांना झोपण्याकरता व्यवस्था आणि त्यांना तिथले लागणाऱ्या ज्या रेग्युलर रिक्वायरमेंट्स आहेत ह्या मला प्रत्येक स्टाफला तिथेच द्यायच्या होत्या. मी जर 12,000 टॉयलेट दिलेले तर त्याच्याकरता साधारण 1400 लोक कामाकरता होती. तर ही 1400 माणसं आपापल्या जागेवरती होती 48 तास. जेव्हा कुंभमेळ्याचं एक वैशिष्ट्य असतं की अमावस्या असते त्या दिवशी सगळ्यात मोठं स्नान असतं. मला वाटतं प्रयागराजच्या कुंभमेळ्याला 1 करोड ते 2 करोड लोक त्या दिवशी शहरामध्ये होती आणि ही एवढी मोठी यंत्रणा जेव्हा लोक हँडल करत होती आम्हाला हलताही येत नव्हतं. आमच्या संपूर्ण स्टाफने सक्शन करणं, टॉयलेट्स क्लीन करणं आणि त्या व्हेकल तिथेच उभं करणं हे होतंच, पण त्याचबरोबरीने संपूर्ण स्टाफही फिट राहायला पाहिजे. कारण एवढ्या प्रयागराजचा कुंभमेळा थंडीमध्ये होतो, खूप टेम्परेचर डाऊन असतं, निम्म्याहून जास्त स्टाफ आजारी पडला होता. हाच चॅलेंज आम्हाला वारीमध्ये पण असतो. पाऊस असतो जून-जुलै महिन्यामध्ये आणि हे कर्मचारी पूर्ण पावसात काम करतात. वारी थांबली तरी हे लोक रात्रभर काम करत असतात. त्याच्यामुळे सगळा स्टाफ आजारी पडल्यावरती सेकंड स्टाफ रेडी असावा लागतो. तर ह्या सेकंड लाईन ऑफ ऍक्शन रेडी ठेवल्यावरतीच सगळं काही शक्य होतं.
इट्स अ प्लॅन बी. अगदीच अगदीच. या प्रयागराज कुंभमेळ्याविषयी आणि येणाऱ्या नाशिकच्या कुंभमेळ्याविषयी मला जाणून घ्यायचंय आणि एकंदरच ही स्वच्छता मोहीम तुम्ही कशी राबवता हेही मला जाणून घ्यायचंय. मात्र कार्यक्रमात वेळ झालेली एका छोट्या प्रेरणादायी प्रवास जाणून घेतो आहोत आणि आपल्याशी संवाद साधतायत रविराज लायगुडे. सर, जसं आपण मगाशी बोलत होतो प्रयागराज कुंभमेळ्याविषयी, खरं तर तिथे जे पब्लिक येतं किंवा जे भाविक येतात त्याची गणना नसते. म्हणजे हो. आपल्याला माहिती नसतं आधी की किती लोक येणार आहेत. बरोबर. मग अशा वेळेला अचानक आलेला हा लोंढा सावरणं कितपत कठीण असतं? म्हणजे आमच्यापेक्षा जास्त प्रशासनाला असतं, परंतु प्रशासनाने त्याचे जे टप्पे बनवलेले होते की एका वेळेला किती लोक आली पाहिजे, कारण ह्या सर्वांबरोबर VIP येणारा क्राऊड तेही त्यांच्याकरता फार चॅलेंजिंग असतं की VIP क्राऊडलाही मिळालं पाहिजे, साधू संतांनाही त्यांचा कालावधी नीट मिळाला पाहिजे आणि त्याच्यानंतर जे नॉर्मल जनरल पब्लिक आलेलं आहे त्यांनाही कुठेही अपमानापस फिलिंग न येता सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. हा एक मोठा चॅलेंजिंग पार्ट असतो आणि तो बऱ्यापैकी उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटने साध्य झालं होतं. अर्थात सगळ्यांचाच त्याच्यामध्ये मोठा हातभार आहे की केंद्र सरकारचाही तेवढाच होता, काही इंटरनॅशनल हे होत्या ऑर्गनायझेशन ज्या पूर्ण गाईडलाईनला होत्या, CCTVतून ह्या सगळ्याची देखरेख केली जात होती. क्राऊड कुठे थांबवलं पाहिजे, कोणत्या रस्त्याने, कारण बरेचसे रस्ते वन वे केलेले होते आणि मग त्या रस्त्यांवरती त्यांना ज्या सुविधा द्यायच्या आहेत ज्या माझ्याशी निगडीत आहेत की बाबा जर तिथे पब्लिक थांबलंय तर त्या ठिकाणी त्यांना पिण्याचं पाणी आहे, आंघोळी करता लागणारे चेंजिंग रूम्स आहेत किंवा टॉयलेटची हे झालेली पाहिजे आहे, त्या सगळ्या यंत्रणा त्या त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने उपलब्ध झालेल्या होत्या. अगदीच. आता नाशिकच्या कुंभमेळ्याकडे येऊया. अगदी पुढच्या वर्षी तो होतोय तर तुमचं नियोजन कदाचित आता सुरू सुद्धा येस, झालं येस. असेल. हो. इथे काय समस्या, आव्हान आहेत मुळात? सगळ्यात मोठं आव्हान हे आहे की प्रयाग कुंभमेळा हा गंगेच्या पात्रामध्ये होतो, त्याच्यामुळे एका सलग एरियामध्ये आपण काम करतो आहोत. एक बॅकअप प्लॅन रेडी असतो की बाबा सेक्टर नंबर 21 ला काही अडचण झाली तर सेक्टर नंबर 20 मधून एक यंत्रणा येऊ शकते. कोणी आजारी आहे किंवा एखादं सक्शन मशीन हवं आहे तर ते उपलब्ध होऊ शकतं. नाशिक कुंभमेळ्याला ते चॅलेंज फार वेगळं आहे. नाशिक शहराला अनेक ठिकाणाहून कनेक्टिव्हिटी आहे, 4 ते 5 ठिकाणाहून कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे मुंबईवरून येणारं पब्लिक वेगळं आहे, गुजरातमधून, इंदोरवरून किंवा पुण्या साईडने येणारं, नागपूर साईडने येणारं समृद्धी हायवेचं क्राऊड वेगळं असणार आहे. या सगळ्या ठिकाणी जेव्हा क्राऊड नियोजन केलं जाईल त्यावेळेला त्यांच्या आलेल्या व्हेकल थांबतील, त्याच ठिकाणी ते उतरतील, मग छोट्या व्हेकलमधून शहरात येतील. आल्याबरोबर त्या ठिकाणी पहिली काही रिक्वायरमेंट आहे तर जेवण. प्रवास करून आलेले आहेत तर जेवण झालं की थोडासा आराम, मग टॉयलेट्सला वगैरे, आणि ते झाल्यानंतर ते दर्शनाकरता बाहेर जाणार, कारण त्यांना किती वाजता दर्शन मिळणार हे माहिती नाहीये. त्यामुळे तो जो कालावधी आहे तेवढ्या कालावधीमध्ये जर त्यांना सगळ्या उपयुक्त गोष्टी ज्या आहेत, आवश्यक गोष्टी ज्या आहेत त्या मिळाल्या तरच तो क्राऊड तिथे थांबणार आहे. अदरवाईज ते मग इथे तिथे काही ना काहीतरी शोधाशोध सुरू करतात. तर नाशिकमध्ये खूप जास्त सेंटर क्रिएट करावे लागणार आहेत की जे क्राऊड हँडल करू शकतील. अजून नाशिकचा एक दुसरा मेजर हे असं आहे की नाशिक पासून जवळ भीमाशंकर किंवा 3 12 ज्योतिर्लिंगांपैकी 3 ज्योतिर्लिंग आहेत, म्हणजे क्राऊड त्या दिशेनेही जाणार आहे, शिर्डीच्या दिशेनेही जाणार आहे. तर त्या सगळ्या वेगवेगळ्या दिशेने जाणाऱ्या क्राऊडला परत ह्या सगळ्या यंत्रणा लागणार आहेत आणि हा खूप मोठा चॅलेंज असणार आहे गव्हर्नमेंट करताही आणि सेवा उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांकरताही. निश्चितच. आता आपण बोलतोय ते धार्मिक स्थळांबद्दल किंवा ज्या धार्मिक यात्रा असतात त्याच्याविषयी. पण जसं तुम्ही म्हणालात की तुळजापूरला सुद्धा तुम्ही सेवा देत हो. आहात, अखंड सेवा देत आहेत. आपले जे महाराष्ट्रामधले गडकिल्ले आहेत हो. त्या ठिकाणी किंवा अशी जी काही मंदिरं आहेत, जसं तुळजापूरचं तुम्ही उदाहरण दिलं, अशा ठिकाणी या सुरक्षा सुविधा म्हणा किंवा मोबाईल टॉयलेटच्या सुविधा म्हणा, या देण्याचं काही नियोजन आहे का आणि त्या संदर्भात काय विचार करताय? आता मी महाराष्ट्र शासनाला ह्याच्याबद्दल 2-3 वेगवेगळे प्रोग्राम दिले आहेत. म्हणजे जर आपण फॉरेनला कुठेही गेलो तर जेवढी पर्यटन स्थळं आहेत त्या ठिकाणी ह्या 2-3 गोष्टी तर असतातच. टॉयलेट्स हा सगळ्यात मूलभूत गरज आहे की जी द्यावीच लागते, कारण स्त्रियांकरता आत्ताच्या घडीलाही म्हणजे वारीमध्ये किंवा इतर ठिकाणीही ज्या पोलीस यंत्रणेमध्ये असणाऱ्या स्त्रिया आहेत, मेडिकलमध्ये असणाऱ्या स्त्रिया आहेत, ह्यांनाही टॉयलेटचा किती उपयोग होतो ह्यापूर्वी काहीच करता येत नव्हता. आता त्याचा भरपूर उपयोग व्हायला लागलाय. त्याचप्रमाणे आपली जी पर्यटन स्थळं आहेत ह्या ठिकाणी आपण कायमस्वरूपी टॉयलेट नाही बनवू शकत. प्रॉब्लेम असा आहे की त्यांचं देखरेख कोण करणार, मेंटेनन्स कोण करणार, आणि वर्षभर तेवढं क्राऊडही नसतं. म्हणजे थंडीच्या ठिकाणी वेळेला आपण जाऊ समुद्र किनाऱ्यावरती जातो किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जातो. दरम्यानच्या काळामधले त्या ठिकाणी असणाऱ्या पंढरपूरच्या अलीकडे टॉयलेट्स बनवले गेले होते. वर्षभर कोणीच लक्ष न दिल्यामुळे दरवाजांपासून सगळ्या गोष्टी गायब झाल्या.
मग अशा ठिकाणी आवश्यक ते कालावधी करता टॉयलेट्स जर दिले आणि जेव्हा तिथे नसेल त्यावेळेला ते टॉयलेट्स काढून घेतले, तर आपण गड किल्ल्यांच्या सर्व पार्किंग ठिकाणी जेवढे समुद्रकिनारे आहेत त्यांच्या ठिकाणी जिथे जिथे लोक येऊन पार्किंग करतात अशा ठिकाणी टॉयलेटची सुविधा ही देऊ शकतो आहे. त्याप्रमाणे मी महाराष्ट्र शासनालाच नाही तर भारतातल्या अनेक ह्यांना पर्यटनाकरता टॉयलेट्सची उपयुक्तता दिलेली आहे. आणि जी देवस्थानं आहेत त्यांची तर वर्षातून 2 यात्रा असतातच प्रत्येक देवस्थानाच्या. तर त्या ठिकाणी येणाऱ्या लाखो भाविकांना ह्याची फार मोठ्या प्रमाणात गरज पडते आणि आपल्या महाराष्ट्रासारख्या ठिकाणी तर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पण महाराष्ट्र शासन आता त्याच्याकडे खूप चांगलं लक्ष देत आहे सध्या. पण एक स्त्री म्हणून सुद्धा मला विचारावं असं वाटतंय की आपण जेव्हा बघतो ना कुठच्याही मंदिरामध्ये म्हणा गेल्यावरती किंवा गड किल्ल्यांवरती जसं तुम्ही म्हणा तिथे टॉयलेट सुविधा उपलब्ध असते, नाही असं नाही, तिथे असतं. हो. पण तरी सुद्धा तिथलं जे क्लिनिंग म्हणा ते Yes. पुरेसं नसतं किंवा जाऊ की नाही हा प्रश्न एक बरोबर. निर्माण होत असतो. तर अशा वेळेला ही जी तुमची मोबाईल टॉयलेट सुविधा ही कितपत उपयोगी ठरू शकते? 100% ह्याच्यात कसे आहेत की सर्वात मोठा भाग आहे की स्वच्छता ठेवण्याचा. ह्याच्याकरता जे केमिकल्स वापरले गेले कारण हायजीन जर नसेल तर टॉयलेट असूनही काही उपयोगात येण्यासारखा नाही आहे तो. तो हायजीन ठेवण्यासाठी आता आम्हाला प्रयाग कुंभमेळ्यामध्ये एवढा मोठा अनुभव आला की काही इंटरनॅशनल कंपन्यांनी कोणतं केमिकल वापरलं गेलं पाहिजे इथपासून गाईडलाईन केलेली होती. अनुभवाने आम्हीही खूप शिकलो आहोत की बाबा कोणत्या केमिकल्सने आपल्याला जी काही मैला आहे त्याचा तुरंत पाण्यामध्ये कसा हे होऊ शकतो. म्हणजे जे आपण विमानामध्ये जी सेवा उपलब्ध करून देतो की विमानामध्ये मैला पाण्याच्या स्वरूपामध्ये कन्वर्ट होऊन जातो, तर तीच गोष्ट दिल्याने कीटाणूच राहत नाही किंवा हायजीन क्रिएट होतं. आणि मेंटेनन्स आणि याच्याकरता स्टाफ असणं फार गरजेचं आहे. फक्त टॉयलेट देऊन काय फायदा आहे, मग कोणीच यूज करणार नाही. पण जर त्या ठिकाणी मेंटेनन्ससाठी स्टाफ असेल तरच ती स्वच्छता राखली जाऊ शकते. अगदीच अगदीच निश्चितच. हा खरंच तुमचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेतल्यानंतर प्रत्येकाच्या मनात खरं तर स्वच्छतेविषयीची जागरूकता निर्माण व्हावी अशीच इच्छा व्यक्त करते. तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर मार्ग प्रगतीचा मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.